सुंदर आहे ना वडाचं झाड आणि खूप जुने, खूप मोठे. तर आम्ही इथे आलोय आणि पूजा करतोय. तर वटपौर्णिमा ना भारतात प्रत्येक ठिकाणी केली जाते, म्हणजे प्रत्येक राज्यात, पण ना प्रत्येक ठिकाणचं वेगवेगळं नाव आहे. तर आपल्याकडे वटपौर्णिमा ह्या नावानं ही पूजा केली जाते वडाच्या झाडाची. तर प्रामुख्याने ही पूजा ना ज्येष्ठ महिन्याच्या येणाऱ्या पहिल्या पौर्णिमेला साजरी केली जाते. हे व्रत आपल्या पतीचे उत्तम आरोग्य, दीर्घ आयुष्य प्राप्त व्हावे म्हणून करतात. यासाठी वटवृक्षाच्या वडाच्या झाडाची पूजा व प्रार्थना करतात. वडाच्या झाडाचीच पूजा का करतात? तर पुराण कथेमध्ये भगवान शंकराचे लक्ष संसारात नाही म्हणून रागवलेल्या पार्वतीने त्याला तू वटवृक्ष होशील असा शाप दिला होता. तो वटवृक्ष झाला. महाप्रलय आल्यावर सगळे चराचर नष्ट झाले, तरी देखील फक्त वटवृक्ष पृथ्वीवर घट्ट पाय रोवून उभा राहिला. त्याच्या प्रत्येक फांदी, पारंबी आणि पानातून सुद्धा नवीन वटवृक्ष निर्माण झाला, म्हणून त्याला अक्षय वट म्हटले गेले आहे. त्याच्या या काळातील अस्तित्वामुळे स्त्रिया त्याला अखंड सौभाग्याचे साकडे घालतात. गीता जन्माच्या एकमेव साक्षीदार म्हणून देखील वटवृक्ष पूजनीय मानतात. नैसर्गिक गुणाप्रमाणे आपल्या पतीला व कुटुंबियांना आरोग्यसंपन्न दीर्घ आयुष्य लाभावं हा त्यामागचा हेतू आहे. म्हणून वटवृक्षाच्या झाडाची पूजा केली जाते. आणि अशा भरपूर साऱ्या कथा आहेत. सत्यवान सावित्रीची पण कथा आहे. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी पूजा आणि पूजा केली जाते आणि कथा पण वेगवेगळी सांगितली जाते. तर आपल्याला प्रामुख्यानं सावित्री आणि सत्यवानाची कथा माहिती. सत्यवान सावित्रीची तर गोष्ट सगळ्यांनाच माहिती आहे, पण त्याचबरोबर वटपौर्णिमेला स्त्रियांनी वटवृक्षाची पूजा का करावी तर ते मी तुम्हाला सांगते. वटवृक्ष हा शिवरूपी आहे. शिवस्वरूपी वटवृक्षाची पूजा करणे म्हणजे वटवृक्षाच्या माध्यमातून शिवरूपी पतीलाच एक प्रकारे स्मरून त्याचे आयुष्य वाढवून त्याच्या आयुष्यातील प्रत्येक कर्माला साथ मिळावी यासाठी ईश्वराची पूजा करणे. कर्माला शिवाची जोड असेल तर शक्ती व शिव यांच्या संयुक्त प्रक्रियेतून व्यवहारातील कर्म साधन बनून त्याचा जीवाला फायदा होतो. तर वटवृक्षाला सूत गुंडाळण्याचे महत्त्व काय आहे ते ऐका. वटवृक्षाच्या खोडाच्या उभ्या छेदावर असणाऱ्या सुप्त लहरी शिवतत्व आकृष्ट करून वायुमंडलात प्रक्षेपित करतात. ज्यावेळी वटवृक्षाच्या खोडाला सुती धाग्याने गुंडाळले जाते त्यावेळी जीवाच्या भावाप्रमाणे खोडातील शिवतत्वाशी संबंधित लहरी कार्यरत होऊन आकार धारण करतात. सुती धाग्यातील पृथ्वी व आप या तत्वाच्या संयोगामुळे या लहरी जीवाला ग्रहण करण्यास सुलभ होतात. वडाच्या पूजनामध्ये फळे अर्पण करण्याचे कारण. फळे ही मधुर रसाची असल्याने फळांचा समुच्चयाकडे आकृष्ट व प्रक्षेपित होणाऱ्या देवतांच्या लहरी कमी कालावधीत जीवाच्या देहातील कोशापर्यंत झिरपतात. तर ही अशा प्रकारे मला जेवढी काही माहिती होती तेवढी सगळी मी तुमच्यासोबत शेअर केली.